राम राम मंडळी. तर आता मस्तपैकी आम्ही जायलो जो खामसाफ आणि दे का तुम्ही आपला वाघ देवने नाग दिवसाला महाराज मस्त पूजता केल्या ना. कारण की आपला चैत्र्याचा सण माव कार्यक्रम करता तुम्ही देखील जोया आदिवासीची परंपरा आणि देखा कितली बेकार गर्दी हो. तुम्ही ब्लॉग पूर्ण देखा कारण की तेव्हाच तुम्हाला कळेल काय आहे नेमका. आणि तुम्हाला जर वाटूया की आम्ही बी अशा करजोक तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही बी आदिवासी होजो का आम्ही बी करजोक बुवा. त्यामुळे आम्हाला बी कळायला पाहिजे आपला आदिवासी भाऊ सोन कितला होत ते आपल्याला कळायला पाहिजे. त्याने करता सांगितलं ना मग काय महाराजने मस्तपैकी कोंबडा बिमडा लिधा नमाडान करता. कोंबडा तर नमज नव्हता पण मग आता त्याच नमाडी राही ना भाऊ महाराज. मग काय त्याने सोबत दुसरा बी कोंबडा लिधा नमाडान करता. कारण की दुसरा कोंबडा नमना तर तो दुसरा कोंबडा बी देखील बुवा. मग तो बी नमी जाईल त्याने करता सोबत सोबत नमाडी राहिला. पण दुसरा कोंबडा नमी घेईल पण तो पहिला कोंबडा नमज नव्हता जेमतेम नमना तवसा म्हणले द्या मग बोकड्याला नमाडाना. मग काय आता बोकड्या नमाडतील मस्तपैकी पण बोकड्या बी राजी नाही वर राहीना ऐकच नव्हता नमाना. मग काय काय महाराजने ऐकला मस्तपैकी दाना खाल्ला घ्या बोकड्या म्हणजे नमी घ्या बोकडी आत्ता. मग काय बाहेर नाव गर्दीमयी आणि बाहेर देखा कितली बेकार गर्दी. उन्हा अख्खा झाडाशी सावल्या खालं माणसं बसेलत जंग तंग बसेलत मस्तपैकी अंगाई बे गर्दी देखा. आणि आपली बाचीच बी लागेल मस्तपैकी देवसा कार्यक्रम नाही करता. बाचीच दाजी बहिणीस सर्व येलत मस्तपैकी भंडाराला. आणि आपली बाचीसला गुल्फी खाऊन होते त्याने करा ते पक्की रड होती. मग काही लिद्यात ना भाऊ गुल्फ्या आणि आपली भाच्याच बेपुरी गुल्फी वाकाडी राहिली मस्तपैकी. गुल्फीवाला देखा तुम्ही ओळखी ना वया तुम्हाला माहितीच सुकापूरकडेच राहा आपला गुल्फीवाला तो स्पेशल मावा गुल्फीवाला. एक नंबर गुल्फी बनाडे तुम्ही एक टाइम त्याने हातने गुल्फी खाई देख जाग चविष्ट गुल्फी डायरेक्ट. मग काय टवनाव मस्तपैकी गरम आपला अक्षय दादा मस्त पंखा गाय हवा गार आहे ना टाई टोपी गाई उलटा उलटा बोलायचा जरासा. मग काय या बी पुरा पत्रिका वाचना कोणा लग्नात जावा नाही करता सुट्ट्या काढणं पडतील म्हणा घर. पण ते सांगतो मग तुम्हाला एक लगीन वरण भात नाही घुगरी बी खावायला भेटणार नाही माहिती सांगू. कारण की अख्खा लग्न आम्हीच पास करणार होतो आम्ही दोन्ही भाऊ. मग काय देखा कितला बेकार खुशान मला बेकार भूक लागेल. मग मांगाडीने काही पाणीपुरी आता मस्त पाणीपुरी खाजो. पाणीपुरी तयार होतं परंतु तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचा ब्लॉग काय काय वाटणार. मग आता खाऊ मग बी पाणीपुरी. आपली पाणीपुरीवाले ताई एक नंबर पाणीपुरी बनाडं तुम्हाला खाऊन तर ही लागा मस्तपैकी वयनपाडा गाव मग तुम्हाला बी चारू पाणीपुरी. भेटू मग आपल्या ब्लॉग मग बाय बाय.